तुम्ही कधी विचार केला आहे की काही लोकांची इच्छा पटकन पूर्ण होतात आणि काही लोक वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही तिथंच राहतात, म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही. तर असं का घडतं? मॅनिफेस्टेशन खरंच काम करतं का? हा लोकांचा मोठा गैरसमज आहे का भ्रम आहे? जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी, अनेक घडामोडी तुमच्या विचारापेक्षा तुमच्या अवचेतन मनामुळे घडत आहेत, तर तुम्हाला खरंच विश्वास बसेल? आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की आज आपण जाणून घेणार आहोत मॅनिफेस्टेशनच्या मागचं विज्ञान, अध्यात्म आणि वास्तव याबद्दल आपण डीपली चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी टॅरो रीडर रेश्मा आणि तुम्ही बघत आहात लोटस एंजल टॅरो. चला तर मग, मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय, काय असतं, कसं करायचं, ह्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे एखाद्या गोष्टीची स्पष्ट कल्पना करू, म्हणजे आपली विचारशक्ती, आणि त्या विचारशक्तीवरती आपण जेवढा विश्वास ठेवतो आणि त्याच्यावरती जेवढं ऍक्शन म्हणजे कृती करतो, ती गोष्ट वास्तविक आणण्याची जी प्रक्रिया आहे किंवा हयातीत आणण्याची जी गोष्ट आहे, त्याला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. मॅनिफेस्टेशन मध्ये 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. एक, क्लिअरिटी, म्हणजेच काय, आपल्याला काय आहोत त्याची पूर्णपणे स्पष्टता. तुम्हाला नेमकं काय पाहिजे, कसं हवंय, ते क्लिअरिटी. दुसरं म्हणजे बिलीफ, म्हणजे ट्रस्ट, म्हणजेच विश्वास. तुम्हाला ते मिळू शकतं का की नाही मिळू शकत ह्याच्यामध्ये डाऊट नाही, तुम्हाला ते मिळणारच आहे असा पूर्णपणे दृढ निश्चय म्हणजेच विश्वास हवा पाहिजे. आणि ऍक्शन म्हणजे कृती, जी वस्तू तुम्हाला पाहिजे त्या दिशेने आपल्याला पाऊल वाढवलं पाहिजे. म्हणजे फक्त विचार करूनही काही मिळत नाही, विचार केला आणि तुम्ही त्या भावनावरती जुळलात तरी काय मिळत नाही, कृती केली नाही तरी काय मिळत नाही. पण विचार केला, भावना जुळवल्या आणि कृती केली, म्हणजे ह्या 3 गोष्टीचं एक कोंबो म्हणजे मॅनिफेस्टेशन. तर ह्याच्या मागचं विज्ञान काय आहे आपण हे पण जाणून घेऊया. विज्ञान जर म्हणलं तर खूप सोपं आहे. RAS. किती सोपं आहे? फक्त 3 वर्ड, RAS. पण ह्याच्या मागचं माहितीये का? आर म्हणजे रेग्युलर, ए म्हणजे ऍक्टिव्ह आणि एस म्हणजे सिस्टम. म्हणजे रेग्युलर ऍक्टिव्ह सिस्टम. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक फिल्टर असतं आणि ते फिल्टर आपण लक्ष केंद्रित करतो, त्या गोष्टी जास्तीत जास्त दिसू लागतात. एक्झाम्पल घेऊन समजूया, कारण की आपल्याला हे आपल्या मेंदूमध्ये उतरवायचंय. उदाहरण, जर तुम्हाला नवीन लाल कलरची रंगाची कार पाहिजे किंवा इर्टिगा पाहिजे किंवा बर्नेलो म्हणा, कोणतीही कार किंवा मारुती सुझुकी पाहिजे, आणि तुम्ही हा विचार केला की मला रेड कलरच हवा, मला व्हाईट कलरच हवा किंवा मला ब्लॅक कलरच हवा, तर तुम्ही विचार केला ना असा की मला हीच कार अशीच हवी, हीच घ्यायची. तर सडनली जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जातात तर तुम्हाला प्रत्येक गाडी तीच दिसणार. ऍक्टिवा घ्यायची असेल, स्विफ्ट घ्यायची असेल किंवा क्रेटा आहे, अशा ज्या पण काही थार आहेत, अशा आपलं, कारण आपण ज्या वेळेला गोष्टी करतो त्यावेळेला आपल्या माइंड मध्ये पूर्ण क्लिअर असतो की मला हा कलर पाहिजे आणि ही गाडी घ्यायची. तर त्यावेळेला विचार करत असताना तर रस्त्यावर आहे ना तुम्हाला अचानक लाल कलरच्याच गाड्या दिसत्या किंवा काळ्या कलरच्याच गाड्या जास्त दिसू लागतात. तर कार वाढलेले नाहीत किंवा त्यांच्या संख्या वाढलेलं नाही, तुमचं लक्ष बदललेलं असतं. मॅनिफेस्टेशन मध्येही असंच घडत असतं. सेल्फ विश है ना, जी तुमची इच्छाशक्ती असेल ती इच्छाशक्ती तुम्हाला हळूवार तुमच्या दिव्य दृष्टीमध्ये येते, म्हणजे तुमच्या रोजच्या बघण्याच्या कृतीमध्ये येत असेल. जसं तुम्ही त्या विश्वास ठेवतात तशी तुमची कृती घडून येत असते. तुम्ही आज जर म्हणत असाल की मी यशस्वी होऊ शकतो ना, असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक कितीही अडचणी येऊ देत तुम्ही यशस्वी होता, तुमची ती कामं होत असतात. पण जर तुम्ही हा विचार केला की नाही मला जमत नाही किंवा मला हे करता येत नाही,
तर तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक वेळेला खूप काही अडचणी येत असतात आणि अडचणी प्रयत्न करून सुद्धाही त्या अडचणी होतात आणि तुम्ही ते प्रयत्न करून सुद्धा तेही काम तुमचे होत नाही. तर मेन मूळ काय आहे की तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग. तुमची पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे आत्मविश्वास वाढतो आणि तुमचे जे लक्ष आहे म्हणजे तुमचे गोल त्याच्यावरती तुमचं एकनिष्ठ लक्ष राहतं. आणि ज्या वेळेला तुम्ही एकनिष्ठ लक्ष केंद्रित करता त्या वस्तूवरती, तुमचे गोल व्यवस्थित असतात, तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग येते, त्यावेळेला स्वतःहून समोरून तुम्हाला त्या संधी साधून भेटतात आणि संधी येतात आणि त्याचं तुम्ही संधीचं सोनं सुद्धा करतात. मॅनिफेस्टेशनचे टेक्निक ज्या वेळेला आपण करतो तर खूप काही गोष्टी असतात, जसं विजन बोर्ड. हेही लवकर ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ काढेन. विजन बोर्ड आहे, सेकंड अफर्मेशन. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मानसिक परिणाम देतात, म्हणजे आपले इच्छाशक्ती स्ट्रॉंग बनवतात. कारण की एखादी गोष्टी आपल्याला आयुष्यात घडवायची असेल आणि ती सतत समोर दिसत असेल तर तुमचे डोळे, तुमचे सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीला विश करण्यासाठी आतून प्रयत्न करत असतात. म्हणजे कसं, एखादा मंत्र साध्य करायचा आहे तुम्हाला, है ना, तो तुम्ही माळा जाप करता, बरोबर. पण तो मंत्र ज्या वेळेला सिद्ध करायचा असता, तुम्ही बोलत जरी नसेल, तुम्हाला आतून मनातून नामस्मरण होत असतं. म्हणजे ते काय, किती अफर्मेशन आहे, तुमचं मानसिक जाप आपण म्हणतो. मग तसंच आता आपण बघूया मॅनिफेस्टेशनचा आध्यात्मिक दृष्टिकोन. अनेक जर म्हणलं, माध्यमिक परंपरा असतात, विचारांमध्ये ऊर्जा असते, भावना त्या ऊर्जांना शक्ती देते. म्हणजे विचार करतो पण ते विचार कधी फळीभूत होतं ज्या वेळेला तुमचे इमोशन्स त्या शक्तीला, त्या गोष्टीला, त्या इच्छाशक्तीला जोडलेले असतात. आणि ज्या वेळेला इमोशन जुळतात त्यावेळेला त्या गोष्टी करण्याची ऊर्जा येते, एक विजडम येतो, एक प्रयत्न करण्याचा हट्ट येतो. ते म्हणजेच काय, ज्या वेळेला एखादी गोष्टी हवी असेल त्याचा काय, त्याच्यासाठी आपण तुम्ही काहीतरी तुमचे इमोशन जोडले, इमोशन जोडल्यामुळे तुमची शक्ती त्या गोष्टीमध्ये येते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ग्रॅटिट्यूड. मला ही वस्तू मिळते ह्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञ होता, थँक्यू म्हणता, थँक्यू युनिवर्स, थँक्यू गॉड, मला ही वस्तू दिल्याबद्दल, की त्यावेळेला काय होतं, तुमचं सकारात्मक विचार वाढतो. याचा अर्थ असा की युनिवर्स अचानक पैसे पडेल असं नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, पण नक्की लक्ष ठेवा की पॉझिटिव्ह थिंकिंग बरोबर तुम्ही ऍक्शन सुद्धा केलंच पाहिजे. पण तुमची मानसिकता, निर्णय आणि कृती बदलून होत ना का, तर नाही होणार. तर तुम्ही निर्णय घेता, जेव्हा तुम्ही करता ती ऍक्शन करता त्यावेळेला ती तुमची गोष्ट पूर्ण होते. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, आपण प्रत्येक वेळेला विचार करतो की हे प्रयत्न, हा हे विश म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, ग्रॅटिट्यूड, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि ट्रस्ट डेव्हलप. तुमचा स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, महत्व. युनिव्हर्सला हे साईन मिळतात आणि त्या संकल्पना आपाप आयुष्यामध्ये घडतात आणि त्या गोष्टी उदाहरण आयुष्यात येतात. चला तर आपण 2 एक्झाम्पल घेऊया की ज्याच्याने तुम्हाला मी जे सांगते ना ते व्यवस्थित कळेल. आता सध्या पावसाळी सीझन चालले, म्हणजे जून चालू आहे, तर शेतकऱ्यांचं फर्स्ट उदाहरण घेऊया. तर शेतकरी शेतकरी ज्या वेळेला बी पेरतो, रोज मेहनत करतो, बरोबर ना, रोजच करतो की नाही. तो बी पेरल्याच्या नंतर जमिनीमधून रोज उकरून बघतो का, की बी आलंय का नाही, पीक आलंय की नाही, त्याची वृद्धी झाली आहे की नाही, त्याची वाढ झाली आहे की नाही. तो तसं करतो का, नाही. तो एकदा पीक पेरतो आणि शांत बसतो, तो वाट बघतो की पाऊस पडेल, मग त्याला खत पाणी टाकतो, हा काळजी घेतो, बरोबर की नाही. मग फळ कधी येतो ह्याचा विचार करतो का, नाही. फळ येण्याचा एक वेळ असते, म्हणजे काय, निसर्ग संदेश असतो. हे निसर्ग ठरवतो की कधी त्याला पाणी भेटलं तर किती पोहोचतोय, किती फळं येतात, किती पानं येतात. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमचे काम, स्पष्ट ध्येय प्लस कृती, परिणाम कधीही येईल ते वेळेवरती सोडून देणं. म्हणजे हे तुमचं एक असं उदाहरण की शेतकऱ्यासारखं
की तुम्ही तुमची ऍक्शन करा, कृती करा, ट्रस्ट ठेवा देवावरती म्हणजे युनिव्हर्स वरती. वेळ आल्यावरती ते गोष्टी पूर्ण होणार. अजून एक उदाहरण घेऊया, आंब्याचं उदाहरण घेऊया, कारण की आता मे मध्ये पर्यंत आपण आंबे भरपूर सगळ्यांनी खाल्ले की नाही. मग आंबेची बी असतो आपण जमिनीमध्ये पेरतो. तर आज पेरली तर लगेच दुसऱ्या दिवशी झाड येतं का? त्याला 15 ते 20 दिवसाच्या अवधी असतात. त्यावेळेला त्या बीला, त्या कुईला कुठंतरी अंकुर फुटत असतात. अंकुर फुटल्यावर ते नंतर हळूहळू वर्षानुवर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष मोठं झाल्याच्या नंतर त्या आंब्याला मोहर येतो. मोहर आल्याच्या नंतर त्याला आपण जसं बी पेरलंय तर त्याला पाणी देतो. पाणी हा तुमचा विश्वास आहे. सूर्यप्रकाश म्हणजे झाडाचा खत, नाही का, म्हणजे तुमच्या सकारात्मक भावना. मग आपण त्या झाडाची काळजी घेतो म्हणजे कृती करतो. बी लावून दुसऱ्या दिवशी झाड येत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच मॅनिफेस्टेशन मध्ये रोजही खोदून किंवा डाऊट घेऊन बघितलं तर ते झाड उगवत नाही, है ना. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे हे कळतं कधी? ज्या वेळेला तुम्ही ट्रस्ट ठेवता आणि त्या गोष्टीला सोडून देतात, तर त्यावेळेला त्याची वाढ होते. पण जर तुम्ही रोज ती बी खोदून खोदून बघत असाल, डाऊट खात असताल की आज पानं आले का, फुलं आले का, उंची झाली का, तर ती झाडाची वाढ होत नाही. अजून एक टॉपिक घेऊया, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? आपल्या मनाचा मोठा भाग अवचेतन असतो. खूप मोठा भाग अवचेतन मन असतो. जर एखादी व्यक्ती रोज म्हणत असेल माझ्याकडून काहीही होत नाही, तर अवचेतन मन ते सत्य मानून घेतो. आणि जर रोज तुम्ही म्हणाल की मी रोज थोडे थोडे प्रयत्न करतो, तर ती तुमचा मेंदू ती संधी चालून आणते. मॅनिफेस्टेशन काम कसं करतो हे जाणून घेण्या अगोदर आपण हे घेऊया की मॅनिफेस्टेशन काम का करत नाही. हे प्रॉब्लेम्स लोकांना माहित नसतात. तर का? तर सतत शंका घेणे, फक्त इच्छा करणे पण कृती न करणे, दररोज आपलं ध्येय बदलत राहणे. म्हणजे आज काय ऍक्टिव्हा पाहिजे, उद्या क्रिएटा पाहिजे, परवा काय टोयोटा पाहिजे, आणि नंतर काय तर स्कॉर्पिओ पाहिजे. म्हणजे काय, डेली तुम्ही तुमची इच्छा बदलत राहतात. तर तसं नसतं. दररोज तुमचे ध्येय एकच असलं पाहिजे. सेकंड, नकारात्मकता विचारामध्ये तुम्ही जास्त अडकता. म्हणजे काय, एखादी वस्तू घ्यायची, आज पैसेच झाले नाही, तोच आला नाही. पण जिथं तुम्ही लगेच परिणामाची अपेक्षा करता तिथं तुमचा प्रॉब्लेम होत असतो. तुम्हाला काय वाटतं, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय जादू आहे, एक मॅजिक आहे, फक्त इच्छा केली आणि बसून राहिलं की त्या गोष्टी पूर्ण होतात? लहानपणी जसं शाकालाका बूम बूम मध्ये पेन्सिल ड्रॉ घेतली, पेन्सिलनी चित्र काढलं आणि वस्तू मुबलक झाल्या, तसं आहे का? तर नाही. विश्वास ठेवा, कृती करा, ऍक्शन करा आणि ट्रस्ट ठेवा, तेव्हा त्या गोष्टी हयात येतात. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? स्पष्ट ध्येय, सकारात्मकता मानसिकता, सातत्यपूर्ण कृती आणि धैर्य प्रभावी मॅनिफेस्टेशनची पद्धत आहे. म्हणजे रोज तुम्ही 5 मिनिटं तुम्हाला जे हवं आहे त्याच्यासाठी व्हिज्युअलायझेशन करा. तुमच्या प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेशन द्या, म्हणजे मला ही वस्तू भेटलेली आहे, थँक्यू युनिवर्स. ग्रॅटिट्यूड जास्तीत जास्त करा. जनरल तुम्ही लिहा, तुमचे विश जे आहे, तुमच्या अपेक्षा ज्या आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा. जसं 2014 जूनला 2028ला मला फ्लॅट मिळत आहे आणि त्याचं पोझिशन मला भेटलेलं आहे. ही माझी काय झाली, माझी विश झाली. आणि मी एक व्यवस्थित परफेक्ट एक डेडलाईन दिली, कोणत्याही गोष्टीची डेडलाईन दिली. मला आज माझा फ्लॅट घ्यायचा आहे, तर मी इथं तारीख दिली की 14 जून 2028 पोझिशन फ्लॅटचं माझ्या हातामध्ये हँड ओव्हर झालेलं आहे, थँक्यू युनिवर्स. म्हणजे मी इथं काय केले, डेडलाईन दिली आहे, ट्रस्ट आहे, कधी भेटणार आहे हे स्पष्ट आहे, म्हणजे क्लिअर. बरोबर की नाही? तर ग्रॅटिट्यूड सुद्धा केलं की थँक्यू सो मच. तर ह्याला म्हणतात एक इच्छाशक्ती, की तुम्हाला माहिती आहे तुमची कृती काय, तुमचं ऍक्शन काय आणि तुम्हाला वस्तू कधी भेटणार. तर मित्रांनो, मॅनिफेस्टेशन ही एक जादू नाही, ही फक्त एक पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा नाही.
मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या विचारांना, भावनांना आणि कृतींना एका दिशेने नेण्याची जी कला आहे किंवा स्पष्ट ध्येय आहे, अढळक विश्वास आहे आणि सातत्यपूर्ण कृती एकत्र ज्या वेळेला येतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतात. आणि आपले स्वामी तर आहेतच, अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, तुमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही, त्या गोष्टी इनडायरेक्टली घडून येतात असतात. बरोबर ना? तर लक्ष ठेवा, युनिवर्स तुमच्यासाठी दार उघडू शकतो, पण त्या दारातून चालत जाण्याचे पाऊल तुम्हालाच उचलावं लागतं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कळवा कमेंट्स मध्ये. आणि कोणता मुद्दा तुम्हाला व्यवस्थित कळला आहे की कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती दिली हे आवडलं तर तेही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच आध्यात्मिक मॅनिफेस्टेशन तसेच टॅरोट विषयी जर तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे किंवा एखादा टॉपिक जो तुम्हाला समजत नाही त्याच्याविषयी काही माहिती असेल किंवा माहिती हवी असेल तर मला मेसेज करा. ओके, थँक्यू सो मच. हा पूर्णपणे व्हिडिओ बघण्यासाठी मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन करते. आणि माझा चॅनल लोटस एंजल टॅरोट चॅनलला कृपया फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करा. तुमच्या स्वप्नांकडे जाण्याचा हा सगळ्यात मोठा एक पाऊल आहे. तुमच्या स्वप्नांकडे बघा, त्यांच्याकडे चालण्यासाठी सुरुवात करा, कारण कधीतरी ते स्वप्न तुमच्या वास्तवात येणार आहे. ओके, तुम्ही टॅरो रीडर रेश्मा कांबळे तुम्हा सगळ्यांना स्वागत करते आणि आता हा व्हिडिओचा एंड करते. पण जर तुम्हाला अशीच कसली माहिती हवी असेल किंवा तुम्हाला कसलं नॉलेज पाहिजे असेल तर मला नक्कीच सांगा. आतासाठी थँक्यू सो मच. बाय.